नमस्कार. मी आज बनवणार आहे कोथिंबिरीची भाजी. तर त्याच्यासाठी मी 2-3 गड्ड्या कोथिंबीरच्या आणल्या होत्या. तर मी चांगल्या त्या साफ करून घेतलेल्या आहे आणि आता मी बारीक चिरून घेणार आहे. इथे मी ना सगळी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. जास्त मोठी पण नाही चिरायची. इथे ना मी कोथिंबीर पहा अशी बारीक चिरून घेतलेली आहे. जास्त मोठी मोठी पण नाही चिरून घ्यायची, कारण बारीक चिरली ना भाजी छान लागते. आणि अशा प्रकारे ना कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. हे पहा, मी सगळी भाजी आहे ना चिरून घेतलेली आहे. तर मी आता ही चांगली स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसामध्ये ना माती खूप येते कोणत्याही भाजीला. तर मी आता हे चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेते. इथे पहा, मी कोथिंबीरीच्या भाजीसाठी आहे ना वाटण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरं घेतलेले आहे आणि इथे थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे मी आता वाटून घेणार आहे. इथे पण मी कढई तापत ठेवलेली आहे आणि तेल घालून घेतले. तर तेल पण चांगलं तापलंय. आणि इथे ना जे आपण वाटण काढलं होतं ना, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि शेंगदाणे हे मी असं बारीक वाटून घेतलेले आहे. जास्त पण नाही शेंगदाणे बारीक करायचे. आता मी जिरेची फोडणी ना देऊन घेते आणि फोडणी दिली का लगेच कोथिंबीर टाकून द्यायची. इथे मी ना सगळी भाजी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. आता आहे ना इथे मी वाटण घालून घेणार आहे. थोडं पाणी पण टाकायचं, जे आपण वाटण्याचं भांडं असतं ना ते धुवून टाकायचं. आणि जे जाड जाड देठ असतात ना ते पण शिजली गेली पाहिजे. इथे पण आपली भाजी चांगली शिजत आलेली आहे आणि मी चवीनुसार मीठ पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. छान अशी भाजी झालेली आहे. पाणी थोडं टाकलं ना म्हणजे जाड वगैरे जर त्याच्या काड्या असतील ना तर ते शिजतात. आणि तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि करून पहा. खूप छान भाजी होती. इथे पण आपली छान अशी भाजी कोथिंबीरीची तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.